नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मस्त झणझणीत असं मेथीचं पिठलं कसं बनवायचं ते बघणार आहोत. नेहमी आपण पिठलं तर बनवतोच, पण आज आपण मेथीचा वापर करून एकदम चविष्ट असं हे पिठलं तयार करणार आहोत. अगदी कमी वेळात झटपट बनून तयार होतं. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 2 ते 2.5 वाटी मेथी घेतलेली आहे. ही स्वच्छ निवडून घेतली. नंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मेथी धुतल्यानंतर ती चिरून सुद्धा घेतलेली आहे. आणि आता इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. ज्या वाटीने मी मेथी मोजून घेतली किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने मेथी घेऊ शकता. आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवले. कढई गरम झाली की त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतलं. आता तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं. जिरं मस्त फुलून आलेलं आहे. आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण हे थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या असं हे मी जाडसर असं मिक्सरमधून वाटून घेतलं. किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं तरीही चालेल. आता हे तेलावरती छान 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं. लसणीचा जो कच्चेपणा आहे तो निघाला पाहिजे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे कमी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही तिखट मिरच्या तुम्हाला आवडत असतील तर त्यासुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद. तर हळदसुद्धा या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची. तसंच यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर कांदासुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचा. सुरुवातीला कांदा टाकून घेतला की मग कांदा अगदी मऊ पडतो, म्हणून मी आता हे सगळे मसाले परतून झाल्याच्या नंतरच कांदा ॲड केलेला आहे. आता हा 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचा. आणि हे छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण मेथी ॲड करून घेऊया. तर बारीक चिरलेली मेथी ती आपण यामध्ये परतून घ्यायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेथी निवडून घेताना यामध्ये देठाचा भाग जास्त घ्यायचा नाही, फक्त पानंच अशी निवडून घ्यायची. 3 ते 4 मिनटं परतल्यानंतर मेथीला बघू शकता तुम्ही मस्त पाणी सुटलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत. तर बेसन थोडंसं कोरडंच असं भाजून घ्यायचं, नंतर मग आपण पाणी ॲड करायचं. असं केल्यामुळे बेसन पटकन शिजलं जातं. तर सुरुवातीला आपण हे असं कोरडंच मेथीमध्ये बेसन भाजून घेऊया साधारण 3 ते 4 मिनटं. आणि त्यानंतर मग आपण यामध्ये पाणी ओतून घेऊया. तर तुम्ही कधी मेथीचं पिठलं बनवलं आहे का? आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि या पद्धतीने सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतं मेथीचं पिठलं. आता तुम्हाला जर कोरडं मेथीचं पिठलं बनवायचं असेल तर तुम्ही या स्टेजला मीठ वगैरे टाकून अगदी थोडंसं पाणी टाकून एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे हे पिठलंसुद्धा छान लागतं. पण आपण आज थोडं पातळ असं पिठलं तयार करणार आहोत. तर यामध्ये आपण पाणी टाकून शिजवून घेणार आहोत. तर मी अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे सुरुवातीला पाणी टाकलं आहे, कारण बेसन भाजताना ते खाली चिटकत होतं आणि ते जळू नये म्हणून मी थोडं पाणी टाकलं. आणि परत थोडा वेळ परतून घेते. आता थोडं परतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. बऱ्याच वेळेला एकाच प्रकारची मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो. तर या पद्धतीने मेथीचं पिठलं बनवून नक्की बघा. आणि टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा छान पर्याय आहे. आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकून घेऊया. तर सुरुवातीला मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित विस्करने मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ज्या आतल्या गुठळ्या वगैरे झालेल्या आहेत पिठाच्या, तर त्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर गॅस कमी ठेवायचा सुरुवातीला, कारण हे पीठ अगदी पटापट घट्ट होत जातं. त्यामुळे गॅस कमी करायचा आणि ह्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या. तर अगदी पटापट मोडल्या जातात. एखाद्या पळीने किंवा चमच्याने किंवा विस्करने तर अगदी पटापट होतं. तर बघू शकता तुम्ही या सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत आणि पीठसुद्धा व्यवस्थित शिजत चाललेलं आहे, घट्ट होत आहे. तर तुम्हाला पिठलं जसं पाहिजे तसं पातळ किंवा घट्ट असं तुम्ही पाणी टाकून ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं.
तर सुरुवातीलाच आपण बेसन छान परतून घेतलेलं आहे, त्यामुळे शिजायला आता जास्त वेळ लागत नाही. तर अगदी 5 ते 6 मिनटं असं हे छान शिजवून घ्यायचं. तर हे बघू शकता पिठलं आपलं तयार झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर मस्त गरमागरम असं हे मेथीचं पिठलं तयार झालेलं आहे. हे पिठलं तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा छान लागतं. नक्की बनवून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे पिठलं तुम्ही असंच देखील खाऊ शकता किंवा हा असा वरून तडका देऊ शकता. त्यासाठी मी 1 ते 2 चमचे तडका पॅनमध्ये तेल घेतलं. त्यानंतर त्यामध्ये जिरं, लाल तिखट आणि सुक्या मिरच्या हे गरम करून यावरती ओतलेलं आहे. तर तडका दिल्यामुळे याची चव अजूनच छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.